नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राष्ट्रसंघाचं मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रसंघाचं मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यूयॉर्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, लावा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? लावा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्निज खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू हा बाहेर पडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या उपयुक्त असतात? रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या उपयुक्त असतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शंकू पेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घेताना सर्वांनी आपला RD22 हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपल्याकडे तब्बल या ठिकाणी 20% ऑफ असेल. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपल्या या ठिकाणी तब्बल 20% ऑफ असेल. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम. राज्यसेवा एक्झामसाठी आपल्याकडे 18 मे पासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करताना आपला RD22 हा कोड टाकून या बॅचमध्ये जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आयकॉनिक प्लस सबस्क्रिप्शन आपल्याकडे अनेक फीचर्स अवेलेबल असतील. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आस्क मी अ डाऊट. जर तुमचा एखादा डाऊट असेल तर आपण ती फोटो एखादी क्रॉप करून तुमचा डाऊट सेंड करू शकता. प्रश्न क्रमांक 9, झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे राष्ट्रपतींच्या अध्यादेश यांच्याशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे राष्ट्रपतींच्या अध्यादेश यांच्याशी संबंधीचे कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 123 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 25 खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, जागतिक अपंग दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत दिन म्हणून साजरा करण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, विदर्भामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे आढळतात? विदर्भामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे प्रामुख्याने आढळतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्धा वैनगंगा खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ताडोबा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती केलेली आहे? महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पंतप्रधान पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? पंतप्रधान बनण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 25 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तांबे प्लस जस्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 त हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रकार आहे? त इ आ खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंधश्रद्धा निर्मूलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? ओझोन दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 16 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 25 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगरचा तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 700 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? नेवासे आणि संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हळद या ठिकाणी नगदी पिके यांच्यामध्ये समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 7 राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंजीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पुणे बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिवे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? रोजगार हमी योजना यांचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सहकार विषयक देशामध्ये पहिला कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणती नदी ही राज्यामधून पठारी देशामधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही राज्यामधून पठारी देशामधून वाहत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्या नदी या ठिकाणी पठारी भागामधून वाहणारी नदी नाही. प्रश्न क्रमांक 18 राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरुंद मापी या प्रकारचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय महामार्ग 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरेही जोडलेली आहेत? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरेही जोडलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कुकडी योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांना मिळतो? कुकडी योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांना मिळतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे व अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणामध्ये अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे? कोकणामध्ये अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा या ठिकाणी कोकणामध्ये सर्वात उत्तरेची नदी होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुंदरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात? कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सदाहरित वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल.